आहे ANS न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। ठाकरे यांचा जय हो। हिंदवी सम्राट सेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जय हो। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जिल्हा विकास संघ याचे संस्थापक अध्यक्ष आमचे जुने मित्र श्री संभाजी लोखंडे साहेब यांच्या अथक प्रयत्नांना आज यश आलेलं आहे। त्यांनी माननीय खासदार शिवसेना उपनेते श्री राहुल शेवाळे साहेब यांच्याकडे गेली 2 वर्ष यासाठी प्रयत्न केले, यासाठी फॉलोअप घेतला। मी देखील त्यांच्याबरोबर होतो, परंतु संपूर्ण जी कारवाई जी होती याचा पाठपुरावा जो होता हा लोखंडे साहेबांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। त्यांचं स्वप्न या ठिकाणी साकार झालेलं आहे। हे स्वप्न त्यांचं एकट्याचंच नव्हतं, तर या घाटला खारदेनगर परिसरामधील जे सांगली सातारा या भागामध्ये जे लोक जातात त्या लोकांना मैत्री पार्कपर्यंत जावं लागायचं। रात्री गाड्या जेव्हा या ठिकाणी येतात त्या जवळजवळ 3च्या नंतरच येतात, पहाटे 3 नंतर येतात। मग ते तिकडचे रिक्षावाले आणि सगळा जो त्रास होता या सगळं रहिवाशांचा प्रवाशांचा, हा त्रास त्यांनी जाणून घेऊन त्यांनी सांगली विकास संघाच्या वतीने हा पत्रव्यवहार केला आणि त्यांचा पाठपुरावा करण्याचं काम हे आमचे मार्गदर्शक उपनेते शेवाळे साहेब यांनी केलं आणि त्यांच्या दोघांच्याही या प्रयत्नांना यश आलं आणि आज या ठिकाणी विटा गावची ST या ठिकाणी पहिली आलेली आहे। या ठिकाणी अधिकृत थांबा लागलेला आहे आणि मी या ठिकाणी आवाहन करतो, या ठिकाणी घाटला खारदेनगर परिसर आहे, समोर अशोकनगर आहे, पलीकडे लिंबोणी बाग आहे, भीमवाडी आहे, गायकवाड नगर आहे। या परिसरातील लोकांना या थांब्याचा उपयोग होईल आणि गावाला जाण्यासाठी त्यांचा जो प्रवास सुखकर व्हायचा होता त्या सुखामध्ये आणखीन भर पडेल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा वाटतो। मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांच्या वतीने प्रवाशांच्या वतीने माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब यांचं देखील आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आमचे मित्र संभाजी लोखंडे यांचे देखील आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर संभाजी लोखंडे यांच्याबरोबर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत त्यांचे देखील आभार व्यक्त करतो की एक विकास संघ, सांगली विकास संघ एक संस्था ही फक्त नावापुरती संस्था नाही आहे, तर ती खरोखर सेवाभावी संस्था आहे आणि सेवाभावी काम करणारी संस्था आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या 2 वर्षापासून आपण सांगली जिल्हा विकास संघाच्या माध्यमातून या घाटल्यामध्ये STचा खांबा मंजूर व्हावा, या भागातून ST जाव्यात याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होतो। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा यासाठी मोठं सहकार्य केलेलं आहे आणि सन्माननीय राहुल शेवाळे साहेब यांनी तर सातत्यानं यावेळी मी सांगितलं की साहेब अशी अडचण आहे, मैत्री पार्क हा थांबा थोडासा लांब होतो आहे आणि प्रवाशांना या ठिकाणी रात्रीच्या वेळी येताना त्या ठिकाणी असणारे रिक्षा चालक वगैरे आहेत, अतिरिक्त भाडं त्यांच्याकडे आकारलं जातात। महिला वर्गांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्रास आहे, तर हा त्रास कमी होण्यासाठी आपल्या घाटल्यामध्ये एक STचा खांबा होणं गरजेचं आहे। त्यांना मी सांगितलेला विषय तात्काळ त्याच्यावर डोक्यात बसला। त्यांनी म्हटलं की तुझ्या कामाला माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे, तुला ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी मी मदत तुला करेन, STच्या कामासाठी माझा पूर्ण पाठिंबा राहील। त्याप्रमाणे मी 2 वर्ष त्याचा पाठपुरावा करत राहिलो। या ठिकाणचे विभाग प्रमुख सन्माननीय अविनाश राणे साहेब यांचंसुद्धा वेळोवेळी सहकार्य त्या ठिकाणी लाभलं। अविनाश राणे साहेब असेल, शेवाळे साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा खांबा मंजूर झाला। आज ST या ठिकाणी चालू झालेली आहे। आम्ही सांगली जिल्हा विकास संघाला याच्यापेक्षा आनंद दुसरा काही असू शकत नाही। रहिवाशांची जी अडचण आहे ती दूर होण्याचं काम या ठिकाणी आज झालेलं आहे आणि सन्माननीय राहुल शेवाळे साहेब, अविनाश राणे साहेब, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज ही गाडी या ठिकाणी कार्यरत झालेली आहे। अविनाश राणे साहेबांनी सांगितलं की संस्था अनेक खूप असतात, परंतु सामाजिक आणि ह्या कामासाठी खूप कमी लोकांचे अशा विषय घेऊन वाढत असतात। त्यातलाच एक विषय म्हणजे सांगली संघाचा द्राक्ष आणि बाळाचा महोत्सव आहे। याचं उद्घाटनसुद्धा राहुल शेवाळे साहेबांनी केलं आणि आज मुंबईमधला एकमेव कार्यक्रम आणि महाराष्ट्रामध्ये त्याची प्रसिद्धी आहे, महाराष्ट्रामध्ये त्याची लोकप्रियता आहे असा द्राक्ष आणि फळ महोत्सवसुद्धा सन्माननीय शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि आज खूप मोठ्या प्रमाणात आपण एक कार्यक्रम करतो आहे। येणाऱ्या याच्यामध्ये आणि 2 कार्यक्रम आहेत।
जे अंतिम टप्प्यामध्ये आहेत ते सुद्धा राहुल शेवाळे आणि अविनाश राणे यांच्या प्रयत्नाने होत आहेत। याची सुद्धा गुड न्यूज लवकरच तुम्हाला मिळेल। या प्रसंगी या सगळ्याच या मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, उपस्थितांचा आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाही, मुळात घाटला असेल, आता अविनाश राणे साहेबांनी सांगितलं त्या घाटल्याला लागूनच लिंबोणी बाग आहे, अशोकनगर आहे, मानपूर आहे, गायकवाड नगर आहे, या भागात सुद्धा अनेक या भागातली लोक राहतात, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर या भागातली लोक राहतात, त्यांना सुद्धा हा सुखसोयीचा एक प्रवास या ठिकाणी आहे। एस टी महामंडळ म्हणजे सुखप्रय प्रवास आला, निश्चित प्रवास आला, सुरक्षित प्रवास आला, त्यांनी या प्रवासाचा लाभ घ्यावा, त्यांनी या एस टीचा खांब्याचा लाभ घ्यावा। जसं महिलांना 50% याच्यामध्ये सूट आहे, ज्येष्ठ नागरिकाला 75 वर्षाच्या फ्री ऑफ त्यांनी गाडी जाहीर केलेला आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझे शब्द थांबवतो। खरोखरच एवढा मोठा मला आनंद झाला आहे की आम्ही सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीनं जसं संघटनाचं काम जोरदार करतोच, पण आज हेही काम एवढं जोरदार झालं आणि आज गाठल्यातल्या लोकांना त्याचा फायदा होतो आहे की महाराष्ट्र महामंडळाची गाडी आज मैत्री पार्कला येऊन थांबते, पण महिलांना तिथून रिक्षावाले आवाड्यावर पैसे घेतात। पाटेची वेळ असते, झोपेत महिला असली की पैशाकडे बघत नाही, पैसा देते आणि घरी जाते, तिला घरी जाणं गरजेचं असतं। पाटेच्या वेळेस एकटी महिला घाबरून हवे तेवढे त्या रिक्षावाल्यांना पैसे देते आणि घरी यायचा प्रयत्न करते, पण आज इथे घाटला येथे थांबा लागल्यामुळे महिलांना ते पैसे वाचतील, वेळ वाचेल आणि जरी तिला आता गाठल्यात जरी येत असेल तरी ते खारदेव नगर म्हणजे तिला घरात पोचल्यासारखे आहे, तिच्या मनातील एक भीती कमी झाली। आणि दुसरं सांगायचं म्हणजे या महामंडळाच्याकडे आम्ही 2 वर्ष फॉलोअप घेत होतो। आज लोखंडे साहेब आणि राणे साहेब बोललेत, जास्त मला काय बोलण्याची संधी त्यांनी राखलीच नाही, सगळं काय बोलून टाकले, पण ते अध्यक्ष आहेत आणि ते विभाग प्रमुख आहेत, त्यांच्या पद्धतीनं ते बरोबर बोलले। पण आज मी खरोखर आमच्या महिलांचं एक अर्ध्या पैशात तिकिटात काम होतं, कारण आज या तिकिटाच्यासाठी ट्रॅव्हल्सवाले हवे तेवढे तिकीट घेऊन पैसे त्यांचे घेतात, वेळेअभावी त्या लोकांना पैसे द्यावे लागतात, पण महामंडळाकडे महिलांच्यासाठी 50% आरक्षण आहे। परवाच मी जत मुंबई गाडीनं गेली, स्लीपरला फक्त 400 रुपये आहेत आणि सिटिंगला 200-250 रुपये। किती महिला, कारण महिला म्हटलं की भाजी घ्यायला गेली तर 2 रुपये माझे कसे वाचतील हे बघतात, पण आज हे महामंडळ आपल्याला 400 रुपये जर घरात पोहोचत असेल आणि ते पण स्लीपरनं, तर किती मोठी आनंदाची आहे घाटल्यासाठी एवढं बोलते। आणि शेवाळे साहेब आणि राणे साहेब यांचा तर आम्ही वेळोवेळी कधी ऑफिसमध्ये गेलो त्यांच्याकडे आम्ही सांगितलं आजही आमच्या संघटनेच्या वतीने काम आहे, आम्हाला पत्र पाहिजे, पटकन न वेळ लावता ते लोक आम्हाला मदत करतात आणि आमच्या संघटनेचं काम पूर्ण करतं। खरोखरच खूप आनंदाचा गोष्ट आहे हे घाटल्याला एस टी चालू झाली। थँक्यू। दर दिवशी 3 बस सुटतात, सांगली, सातारा आणि कराड, हे आता रोज सुरू होणार बस आणि ते अर्ध्या किमतीमध्ये। आणि ही सोय आपल्या साहेबांच्या कृपेने, म्हणजे आपले उपनेते राहुल शेवाळे साहेबांच्या कृपेने सगळं झालेलं आहे। मी खूप धन्यवाद करते साहेबांना आणि साहेबांचं नाव असंच मोठं व्हावं आणि साहेब अशीच कामं करतात नेहमी। प्रत्येक ठिकाणी चांगलं काम आलं तर साहेबांचा नकार कधीच नसतो, प्रत्येक ठिकाणी होकार होऊन चांगलं काम आपलं सुद्धा होतो। हे बोलतील संपवतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।